न्यायादानाने अनधिकृत ठरवलेलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण आहे आणि तरी माझं म्हणणं आहे 300-350 वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं. म्हणून मी तिथे जाणार होतो. पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत एक गोष्ट सांगितली, तुम्ही गेला तर मी इतर लोक जातील, म्हणजे इथले आमदार जाणार. मग आमदार इथे दंगा करण्याच्या मनस्थितीत असतात. मी दंगा शमवण्याच्या मनस्थितीत. मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही, समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे. हे मी परत पोलिसांना सांगितलं. माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या, 10 लोक नाही तर 5 लोकांना जाऊ द्या. तर ते म्हणाले नाही, मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय? पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. माझं उलट म्हणणं असं आहे, हल्ले झाले त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे. पोलिसांनी हे बघा, काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल आरोपी आहे, मी त्याचं समर्थन करणार नाही. मी हिंसेचं समर्थन करत नाही. मी गांधीवादी आहे. मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही, माझी भूमिका काय ती लक्षात घ्या. मी गांधीवादी आहे, मी अहिंसावादी आहे. दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही. सर, महाविकास आघाडीचेच काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी अरेस्ट केले त्याच्यावर बशीर आहे, त्यांना अरेस्ट केले. काही लोकांनी मदत करण्यासाठी गेली. ती मुख्य गोष्ट अशी आहे, पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जातील, मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना. मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे? माझं चारित्र्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. मी कुठेही दंगे फसाद करणारा माणूस नाही आहे. जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता, त्यांचं सगळं ऐकता. त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे, दुसरं काही नाही. आणि माझं असं म्हणणं आहे, इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे. ज्या पद्धतीने त्या बोलतात, म्हणजे तिथे दर्गा, सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात, ते पहिल्यांदा चूक आहे. थडगं आणि दर्गामध्ये फरक आहे. ते थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे. पोलिसांमध्ये हिंमत असेल तर ते करा. तुम्ही मला कशाला अटक करता? सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाले काढलेला आहे, रद्द केलेले आहेत, त्यानंतर आपण आज भेट देत आहात. याचं काय नेमकं प्रयोजन असं आहे? नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो. मला तेच पाहू द्यायचं दिलं नाही. मी तिथे नारेबाजी केली नाही, मी घोषणाबाजी केली नाही, मी काही केलेलं नाही. मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते. कारण 300-350 वर्षाची ती दर्गा आहे होती, ती तुम्ही अशी उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं? इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे 2 ट्रस्टी त्या दर्गेचे हिंदू आहेत, म्हणजे तिथे वादच नव्हता. तो वाद तुम्ही निर्माण केलेला आहे असं माझं म्हणणं आहे.